ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 1. हिमालयाचा मनीषी विवाह. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, पितामह, देवी सतीने पित्याच्या यज्ञात देहत्याग केला. नंतर ती हिमालयाची कन्या कशी झाली, तिने उग्र तपश्चर्या करून शंकरांना कसे प्राप्त करून घेतले, याविषयी सविस्तर सांगण्याची कृपा करा. ब्रह्मदेव म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, मी तुला ही परम दिव्य कथा सांगतो. पूर्वी सती शंकराबरोबर हिमालयावर क्रीडा करत होती. त्या समयी हिमालयाची पत्नी मेना तिला आपली मुलगी मानून तिचे कौतुक करत असे. दक्षावर रागावून सतीने त्याच्या यज्ञस्थानी देहत्याग केला. तेव्हा मेना शिवलोकातील देवीची उत्कटतेने आराधना करत होती. देहत्याग करताना सतीने यानंतर आपण हिमालयाची कन्या म्हणून जन्म घ्यायची ही इच्छा मनात धरली होती, म्हणून ती मेनेची कन्या झाली. तिचे पार्वती असे नामकरण करण्यात आले. नारदा, तुझ्या उपदेशावरून तिने दुस्सह तपश्चर्या केली आणि शिवजींनाच पती म्हणून प्राप्त करून घेतले. नारद म्हणाले, हे विधे, ज्या अर्थी सतीने मेनेच्या पोटी कन्या म्हणून जन्म घेतला, त्या अर्थी ती मोठी पतिव्रता आणि श्रेष्ठ स्त्री असली पाहिजे. मला तिची उत्पत्ती, तिचा विवाह आणि तिचे सर्व चरित्र सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, पार्वतीच्या मातेचे चरित्र अतिशय पवित्र आणि भक्तिवर्धक आहे, ते ऐक. उत्तरेस हिमालय नावाचा एक विशाल पर्वत आहे. तो पर्वतांचा राजा असून देवस्वरूप, महातेजस्वी आणि सर्वार्थाने समृद्ध आहे. त्याची स्थावर आणि जंगम अशी 2 स्वरूपे आहेत. मी त्याच्या स्थावर स्वरूपाचे थोडक्यात वर्णन करतो. तो पूर्वेला आणि पश्चिमेला दोन्ही बाजूने समुद्राला जाऊन भिडला आहे. उत्तरेकडील जमिनीची सीमा म्हणून तो मानदंडासारखा उभा आहे. तो रमणीय पर्वत नाना प्रकारच्या रत्नांचे आगर आहे. त्याचा संपूर्ण परिसर विविध वृक्षांनी व्याप्त आहे. अनेक शिखरांमुळे तो फारच शोभून दिसतो. त्यावर असंख्य पशुपक्षी निर्भयतेने निवास करतात. हिमाचे विशाल भांडार असल्यामुळे तो अतिशय शीतल आहे. तेथे देवता, ऋषी, मुनी व सिद्ध राहतात. तो पर्वत अतिशय पवित्र असून भगवान शंकरांना सर्वात प्रिय आहे. त्यावर अनेकांच्या तपश्चर्या सफल झालेल्या आहेत. हिमालय अनेक धातूंच्या खाणींनी संपन्न आहे. सर्वांग सुंदर आणि रमणीय आहे. तो दिव्य आहे, शुभ आहे, महात्म्यांनाही पावन करणारा आहे. तो अनेक आश्चर्यांनी युक्त असून भगवान विष्णूंचा अविकृत अंश आहे. तो शैलराज, विकाररहित सत्पुरुषांना सर्वाधिक प्रिय आहे. असो, एके समयी आपले कुळ वाढावे, धर्मवृद्धी व्हावी, तसेच देवतांचे आणि पितरांचे हित व्हावे, या उद्देशाने हिमालयाने विवाह करण्याचे ठरवले. तेव्हा आपल्या स्वार्थाचा विचार करून सर्व देव दिव्य पितरांकडे गेले व म्हणाले, हे पितरांनो, तुम्ही प्रसन्न चित्ताने आमचे म्हणणे ऐका. देवकार्य सिद्धीस जावीत आणि तुमचेही अभिष्ट व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुमची मेना नावाची जी मंगलकारक कन्या आहे ती पर्वतराज हिमालयाला द्या. त्यामुळे तुम्हाला लाभ होईल आणि आम्हाला पदोपदी जे दुःख सोसावे लागते त्याचेही निवारण होईल. पितरांनी देवाचे म्हणणे मान्य केले आणि आपल्या कन्येला पूर्वी मिळालेल्या शापाचे स्मरण करून त्या विवाहाला संमती दिली. त्यांनी प्रसन्नतेने सर्व तयारी केली आणि मेनेचे हिमालयाशी लग्न लावून दिले. त्या विवाह उत्सवास विष्णू आदी सर्व देव आणि ऋषीमुनी उपस्थित होते. त्या मंगल प्रसंगी पितृगणांनी अनेक प्रकारची दाने दिली. निमंत्रितांचा थोर सत्कार केला.
सर्वांनी पितरांची आणि हिमालयाची स्तुती केली. समारंभ आटोपल्यावर मंडळी शिवस्मरण करत आपापल्या स्थानी परतली. मेनेला घेऊन हिमालयही आपल्या घरी आला. अध्याय 1 समाप्त. ओम नमः शिवाय.